नमस्कार विद्यार्थी मित्र एमपीएससी कटा या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे विशाल सानप आणि मागच्या 2 वर्षात जेवढ्या सरळ सेवा झाल्यात त्यामध्ये माझं जवळजवळ 8 एक्झाम मी क्लिअर केलेले आहेत. पूर्वी पण असिस्टंट लोको पायलट जी टीसीएस एक्झाम घेते त्यामध्ये पण माझी एक्झाम क्लिअर झाली होती, पण मेडिकलमध्ये चष्मा असल्यामुळे मला ते जॉईन नाही करता आलं. तसंच बाकीच्या परीक्षा झाल्यात म्हणजे इथं सिलेक्शन नाही झाले, परंतु माझा स्कोर खूप चांगला राहिलेला आहे. एमपीएससीच्या पण कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल तिथं पण मी मेन्स आणि फायनल स्टेजपर्यंत गेलेलो आहे. तर आपण आज काय बघणार आहोत तर सरळ सेवेमध्ये इंग्रजी हा जो विषय आहे त्याची तयारी कशी करायची. कारण माझे जे सिलेक्शन आहे त्यामध्ये इंग्रजी आणि मॅथ्स या दोन विषयाचा खूप क्रुशियल रोल राहिलेला आहे. म्हणजे त्या दोन्ही विषयात मला खूप चांगले किंवा आउट ऑफ मार्क आलेले आहेत खूप वेळेला. तेव्हा कुठे जाऊन माझे एवढे 8 सिलेक्शन झालेले आहेत. तर चला तर आपण बघूया इंग्रजी विषयामध्ये काय करायचं, कोणते टॉपिक्स अभ्यासायचे. तर बघा आता हे काय दिलेलं आहे की सरळ सेवेला जर तुम्ही पूर्वीचे पेपर दिले असतील तर तुम्हाला पॅटर्न माहीतच आहे. पण आपल्यापैकी काही लोक असतील जे पहिल्यांदा एक्झाम देणार आहेत, तर आपण फक्त 2 मिनिट पॅटर्न समजून घेऊ. की सरळ सेवेमध्ये 100 क्वेश्चनचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 4 सबसेक्शन असतात ज्यांना इक्वल वेटेज असतं. इक्वल म्हणजे 25 क्वेश्चन इच. तर त्यामध्ये बघा मराठी आहे 25 क्वेश्चनसाठी, इंग्लिश आहे 25 क्वेश्चन, मॅथ्स रिझनिंग आहे 25 क्वेश्चन आणि जीएस आहे 25 क्वेश्चन. तर यांना 25 क्वेश्चन आणि 50 मार्क. म्हणजे 100 क्वेश्चनचा पेपर असला तरी मार्क आहेत 200, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क. तर याच्यामध्ये मराठी तर सर्वांना आहे, सोपा जातो. इंग्रजी आणि मॅथ्स याची खूप जणांना भीती वाटते. जीएस मध्ये पण आता असं आहे की पेपर जरी हा क्वेश्चन मार्क 25 क्वेश्चन असले तरी एमपीएससी मध्ये जेवढं काय जीएस वाचतो आपण, इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, सायन्स, हे सर्व करणे कुठं फक्त 25 क्वेश्चन येणार आहेत, पण ते सगळं वाचायचं तर आहे आपल्याला. तर आता आज आपण वन बाय वन बघणारच होतो. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जशी मराठी स्ट्रॅटेजी बघितलेली आहे, तर आपण आज काय बघणार आहे, इंग्रजी या विषयी स्ट्रॅटेजी. चला तर मग. तर बघा आता इथं जे दाखवले हे आम्ही जे काही लिहिलेले आहेत अंक आणि हे सगळे टॉपिक्स लिहिले इंग्रजी, तर हे कसे काढलेले की असं रॅन्डम काही क्वेश्चन बघून काढले का? तर 2023 मध्ये जे तलाठीचे पेपर झाले त्याच्या शिफ्ट झाल्या होत्या 57. किती? 57 शिफ्ट झाल्या होत्या. तर आम्ही काय केलं की ते सर्व पेपरचं अनालिसिस केलं, सर्व पेपरचे क्वेश्चन व्यवस्थित चाळले. त्याच्यानंतर ते प्रश्न आम्ही असे टॉपिक वाईज डिवाइड केले. आणि एक नाही बरं का, 57 पेपर आम्ही असे डिवाइड केले आणि त्याच्यानुसार मग त्यांचं वेटेज ठरवलं. मग इथं जे तुम्हाला दिसतंय हे जे याच्यामध्ये 20 असेल किंवा इथं 8 दिसतंय बघा, 8 आहे. तर हे जे आहे ना हे क्वेश्चन नाहीत. तर ते 57 पेपर अनालिसिस केल्यानंतर आम्ही जेव्हा क्वेश्चन डिवाइड केले तर हे ह्या टॉपिकचं वेटेज आहे. ते म्हणजे वेटेज म्हणजे त्याला किती पर्सेंट क्वेश्चन 57 पेपरमध्ये किती पर्सेंट क्वेश्चन ह्या टॉपिकचे आले. तर इथं तुम्हाला दिसेल की हा जो फाइंड द एरर हा टॉपिक आहे, तर ऍक्च्युली हे 20% जरी असलं याच्यापेक्षा जास्त म्हणजे 30-40% क्वेश्चन ह्या टॉपिकवर तुम्हाला आलेले दिसतील. पण आम्ही काय केलं, जे सोपे सोपे प्रश्न होते म्हणजे कधी कधी फाइंड द एरर मध्ये तुम्हाला याचा आर्टिकलचा प्रश्न दिसू शकेल किंवा प्रोव्हर्बचा दिसू शकेल, टेन्सचा दिसू शकेल. जे सोपे प्रश्न होते ते आम्ही इकडेच डिवाइड केलेत, म्हणजे त्यांना डायरेक्ट आर्टिकलमध्येच टाकलेलं आहे. बाकी जे थोडेसे अवघड आहेत समजायला ते प्रश्न आम्ही फाइंड द एरर मध्ये टाकलेले आहेत. म्हणजे फाइंड द एरर असा काही ग्रामरचा काय पार्ट आहे का किंवा काय बाकी टॉपिक सारखा टॉपिक आहे का, तर नाहीये. फाइंड द एरर मध्ये तुम्हाला ह्या सर्व टॉपिकचे क्वेश्चन एकत्र केलेले दिसतील. तुम्हाला फक्त म्हणेल एक वाक्य दिले असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी अंडरलाईन केलं असेल आणि त्याचं एरर काय आहे ओळखा किंवा ते रिप्लेस करण्यासाठी कोणतं ऑप्शन घ्यायचं, अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर त्यासाठी वेगळी तयारी काय करायची नाही. तयारी करायचीच तर फक्त हे सर्व झाल्यानंतर प्रॅक्टिस करायचं. फाइंड द एरर जे PYQ आलेत TCS साठी किंवा IBPS त्याची तयारी प्रॅक्टिस करणे हीच तयारी आहे त्याची. तर त्याचं वेटेज आहे 20% किंवा ते 40% पर्यंतही जाऊ शकतं. म्हणजे बघा तुम्हाला 20% जरी म्हटलं मी, 25 क्वेश्चन्स आहेत म्हणजे कमीत कमी 5 ते 6 प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत जे थोडीशी अवघड लेवल असू शकेल तिथे, जर तुम्हाला तो व्यवस्थित कोणता टॉपिक आहे हे ओळखता नाही आलं तर. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन टॅग 8% म्हणजे एक दोन दोन अराउंड 2 किंवा त्यापेक्षा एखादा प्रश्न जास्त येऊ शकतो. क्वेश्चन टॅग हा टॉपिक आहे, हा जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला समजेल की 1 ते 2 पानात एक्झाम नोट्स होते. किती? 1 ते 2 पानात. तर तो एकदा व्यवस्थित केला तुम्ही आणि रिवाइज केला तर हे अजिबात चुकणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन नाहीतच. म्हणजे ठराविक 2-4 रूल सोडले, काही एक्सेप्शन असतात ते पण सोडले, ते जर केले ना 1.5 ते 2 पानात तुमची नोट्स होणार आहे. ते तुम्ही किती 5 मिनिटात रिवाइज करू शकता. म्हणजे किती वेळा रिवाइज होईल बघा मग शेवटपर्यंत. तर तो व्यवस्थित केला तर हे तुमचे मार्क फिक्स होणार आहेत. त्याच्यानंतर आहे स्पेलिंग मिस्टेक. आता हे स्पेलिंग मिस्टेक
दिसायला खूप अवघड आहे की अख्खी डिक्शनरी पाठ करायची का सर, असं काही काही विद्यार्थी म्हणतात. म्हणजे डोक्याला हात लावून बसतात की कसं करायचं. आधीच तर आपण कॉन्व्हेंटचे नाही, आपण मराठी माध्यममध्ये शिकलेलो आहे. आपली जास्त व्होकॅब्युलरी मोठी नसते. जे काही ठराविक बेसिक शब्द आहेत तेवढे आपले पाठ असतात, कारण रोज तर आपण बोलताना वापरत नाही. तर हे काय करायचं यामध्ये, जरी हा मोठा दिसला स्पेलिंग मिस्टेकचा, तर टीसीएसचं पण आहे. टीसीएस डिक्शनरी म्हणजे काय, असे ऑक्सफर्ड वगैरे असते त्याची डिक्शनरी आहे का, नाही. तर टीसीएसचे मागचे जे पेपर झाले ते सर्व अवेलेबल आहेत टेलिग्रामला. तुम्हाला नाही भेटले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही देतो पेपर. तर त्या पेपरमधले काय करायचं, जुने आलेले सर्व व्होकॅब्युलरीचे एकत्र करायचे शब्द, जे काही वर्ड्स आले आहेत जुने ते सर्व एकत्र करायचे, ते व्यवस्थित बघायचे. त्याच्या बाहेर शक्यतो जात नाही. म्हणजे तुमचे 99% प्रश्न स्पेलिंग मिस्टेकचे हे PYQ बेसिसवर बरेबर येऊ शकतात. का, कारण मागे 2 वर्षात भरपूर एक्झाम झालेत. तुम्हाला पण माहिती आहे, एवढ्या सर्व सेवा येऊन गेल्यात आणि टीसीएसचे सर्व पेपर तुम्हाला अवेलेबल होतात, जरी IBPSचे नसले तरी. IBPSला पण तुम्हाला युट्यूबला काही व्हिडिओ भेटतील की जिथे तुम्हाला PYQ व्होकॅब्युलरी भेटेल. तर ते तुम्ही एकत्र केलं, जर ते व्यवस्थित केलं ना, तर तुमचा तो पण म्हणजे हा पण एरिया व्यवस्थित टॅकल होतो. त्याच्यानंतर बघा, इंग्रजीमध्ये हे याचं वेटेज तुम्हाला सांगितले 8%, म्हणजे 2 ते 3 प्रश्न येतात. प्रेपोजिशन आणि वर्ब आहे, याला पण तेवढंच वेटेज आहे 8%, जसं या 2 टॉपिकला होतं. तर प्रेपोजिशन पण असा टॉपिक आहे की जसं मराठीमध्ये, आता इंग्रजीचा अभ्यास करताना तुमचा मराठी व्यवस्थित आधी झाला पाहिजे. जर तुम्हाला इंग्लिश अवघड वाटतं ना, त्याची एक ट्रिक सांगतो की आधी मराठीचं जे मोहरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे ते तुमचं चांगलं व्यवस्थित वाचून झालं पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. का माहिती आहे का, कारण आपलं मराठीचं व्याकरणच बनवलं इंग्रजीचा रेफरन्स घेऊन. जर तुम्ही मराठीचं व्यवस्थित केलं ना, कम्पेअर करायचं, मग लक्षात येतं अरे मराठीमध्ये पण टॉपिक आहे हा प्रिपोजिशन, बरोबर. कारण ह्यामध्ये काय, ऑन द टेबल, बिलो द टेबल, म्हणजे फॅन कुठे आहे तो, ऑलला जोडलेला आहे का खाली जोडलेला आहे, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला जर एक्सप्लेन करून टॉपिक मराठीमध्ये सांगायचं तर असं एक्सप्लेनेशन होऊ शकेल की बिलो द टेबल आहे, ऑन द टेबल आहे, बॉल कुठे ठेवलेला आहे, तो AC कुठे आहे, फॅन कुठे आहे, कुठे आहे, त्याच्यानुसार ते तुमचा प्रश्न बदलतो किंवा चेंज होतो. तर तो येतो प्रिपोजिशन मध्ये. त्यानंतर आहे वर्ब. वर्ब तर आहेच आपल्याला, म्हणजे खूप वर्षापासून आपण जेव्हा इंग्रजी चालू केलं शिकायला, वर्बचे ते 3 रूप पाठ करत जातो. म्हणजे पहिलं रूप काय, दुसरं काय, तिसरं काय, किंवा ठराविक वर्ब आहेत ते एकदम म्हणजे नेहमी वापरल्यामुळे आपल्याला असे कोणी काय झोपेत जरी विचारलं तरी तुमचे ते पाठ असतात. तर ते करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये मग हा प्रश्न आहेत ना, हा प्रश्न तुमचा इकडे पण जाऊ शकतो परत फाइंड एरर मध्ये. त्यातलंच काहीतरी चेंज करून देतील, चुकीचं देतील, आणि तुम्हाला ते वर्बचा फॉर्म ओळखायचा आहे. म्हणजे वर्बला ING जोडायचं आहे काय, ED फॉर्म लावायचा आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वर्बमध्ये दिसतील. त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस, म्हणजे परत व्होकॅब्युलरीकडे आलं का, कारण बघा ओव्हरऑल पेपरमध्ये व्होकॅब्युलरीला भरपूर वेटेज आहे. जसं हे फाइंड एरर आहे, त्यानंतर व्होकॅब्युलरीज येते, फक्त आपण हे डिवाइड केल्यामुळे तुमचा हळूहळू लक्षात येईल. तर याचं पण काय करायचं, एक स्टँडर्ड जे आहे परत एकदा TCS व्होकॅब्युलरी, TCSचे जे पेपर झाले जुने ते सर्व एकत्र करा. लेवल 1ला हा अभ्यास करा तुम्ही. तुम्हाला जर टेन्शन आलंय ना, कारण तुम्ही डिक्शनरी जर घेतली तर तुम्हाला असे पुस्तक दिसतील ब्लॅक बुक आणि हे बुक, त्यामध्ये तुम्हाला एवढे गट्टे आहेत, ते 4-4 हजार जर व्होकॅब्युलरी दिली तर ते पाठ करणं शक्य आहे का रे, नाही शक्य. म्हणजे आम्ही पण नाही केलेली ती. पण दुसरी काय स्ट्रॅटेजी, MPSCला जसं तुम्ही PYQ करता, TCSचं करा ना, आहेत पुस्तक अवेलेबल, म्हणजे मागचे पेपर अवेलेबल आहेत, त्याचे पुस्तक पण अवेलेबल आहेत. तर ते एकत्र करा, ते आधी पाठ करा, मग तुमच्या लक्षात येईल. अरे ते पाठ करताना मग लक्षात येईल की तिथं पण रिपीट होते बाबा, तिथं पण PYQचं महत्व आहे. तर ते लेवल 1ला करा, त्याच्यानंतर MPSC पण PYQ करा, बस झालं. त्याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न सुटतील. 1-2 जरी चुकला तर त्यामध्ये एवढं नाही मॅटर होणार, कारण ते मॅक्झिमम मुलांचा चुकणार आहे. जर तो खूप अवघड आहे तर मॅक्झिमम मुलांचा चुकणार आहे, आणि जर सोपा आहे तर तुमचा पण बरोबर येणार आहे. तर तुमची प्रॉबिलिटी खूप वाढून जाते इथं. ते झालं. बघा पुढे सिनॉनिम्स आहे, परत पुढे अँटोनिमचा पण आहे टॉपिक. आपण ते वेटेजनुसार डिवाइड केलं ना, आणि इकडे जसं जातोय तर ह्या टॉपिकचं वेटेज म्हणजे क्वेश्चन कमी होतात, थोडं महत्व कमी होते. पण हे हे महत्व कुठं, अभ्यास करताना एक तुम्हाला सिस्टमॅटिक एक काहीतरी पद्धत राहावी म्हणून आम्ही दिले. परंतु तुम्हाला सर्व करणं अपेक्षित आहे. का रे, कारण तुमचा एक जरी प्रश्न चुकला, तुम्हाला तलाठीचं एक्झाम्पल सांगतो. तलाठीमध्ये बघा ना, नॉर्मलायझेशन झालं होतं, 200 पैकी पोरांना मार्क होते 236, 33 अशा प्रकारचे मार्क आले ते 200 पैकी. म्हणजे हे तेव्हा प्रकार झाला, नंतरच्या एक्झाम मध्ये नाही ते त्यांच्या लक्षात आलं की मुलं खूप गोंधळून गेली यामुळं. तर ते एवढे मार्क जाऊन पण पोरांचा स्कोर हा 0.15 गेलता. आमच्या एका मित्राचा स्कोर आहे ना, मी सिलेक्शनच गेलो होतं 0.15. 0.15 एक क्वेश्चन पण नाही बरं का, त्याचा पण कितवा भाग आहे तो बघा. तर त्याच्यासाठी सर्व टॉपिक करणं अपेक्षित आहे. म्हणजे विषय कुठला पण असो, सर्व टॉपिकला तुम्हाला प्रॉपर स्टडी करायचा आहे. मग एखादाच प्रश्न येईल किंवा इथे 7-8 प्रश्न येतील, पण अभ्यास तर करायचाच आहे. फक्त करताना आधी हे टॉपिक कंप्लीट करत जावा, हे व्यवस्थित करा, त्याची रिव्हिजन चालू राहू द्या, मग तेव्हा पुढचे टॉपिक अभ्यासा. त्यासाठी हे तुम्हाला सर्व अनालिसिस करून दिलेलं आहे की तुमचं काम सोपं व्हावं. तुम्हाला आता अनालिसिस करायची गरज नाही, हे व्यवस्थित फॉलो करा. आम्ही व्यवस्थित केलेलं आहे, तुम्हाला नक्की फायदा होईल.
चला आपण कुठे होतो मग, सिनोनिम्स बघितलं आपण. त्याच्यानंतर आहे पंक्च्युएशन. परत एकदा मी तुम्हाला जसं सांगितलं, मराठीचा अभ्यास चांगला करा आधी. हा मराठीमध्ये पण टॉपिक आहे विरामचिन्हे, तर ते बघा एकदम सिंपल आहे का नाही, एकदा व्यवस्थित करायचं. असे जे टॉपिक आहेत, क्वेश्चन टॅग झालं, पुढे आर्टिकल येणारच आहे, तर हे टॉपिक आहे ना व्यवस्थित एकदा अभ्यास करायचा. एखादा दिवस जाऊ दे गेला तर त्या टॉपिकला, त्याचे व्यवस्थित नोट्स बनवायच्या. नोट्स किती होतात रे, 1 ते 2 पान, बस झालं ना. मग हे तुमचे टॉपिक एकदम रेडी होत जाणार आहेत. नोट्स बनवायच्या 2 पानं, परत नुसतं रिवाइज करायचं, कसा चुकेल प्रश्न, बरोबर ना. तर तेच पद्धत अवलंबा होऊन जाईल. पुढे आहे व्हॉइस. व्हॉइस पण बघा, जरी अभ्यास करायला मोठा असला, तुम्ही ज्या बल्की नोट्स वापरत असाल त्यामध्ये एक्झाम्पल दिले असतात, कोणत्याही क्लासच्या असतील किंवा पुस्तक असेल, तर आपण एकदा जर व्यवस्थित केलं, त्याच्या पण परत एकदा शॉर्ट नोट्स होऊ शकतात का. एका टाईपचं एकच एक्झाम्पल करायचं, किंवा जरी PYQ इव्हन TCSचे केले किंवा MPSCचे केले तरी चालतील. फक्त कन्सेप्ट समजून घ्यायच्या. कुठे चेंज होते पद्धत, म्हणजे व्हॉइस एक ठराविक टेन्स मधला हा व्हॉइस आहे, टेन्स बदलल्यानंतर व्हॉइस मध्ये काय चेंज होतो, किंवा आज्ञार्थी वाक्यात काय चेंज होतो, अशा प्रकारच्या आहेत त्या गोष्टी लिहून घ्यायच्या. परत एकदा बॅक टू द नोट्स, म्हणजे तुमची एक ठराविक जी टॉपिक आहे ते खूप छोटी नोट्स होते, ते तुम्ही व्यवस्थित करा. तुम्हाला रिवाइज करायला सोपं जाईल, आणि जेव्हा रिव्हिजन होईल तेव्हा तुमचं चुकणार नाही. तर पुढचा टॉपिक आहे आर्टिकल. मी तुम्हाला सिनोनिम सांगितलं, सेम अँटोनिम आहे. परत एकदा स्ट्रॅटेजी तीच, की स्ट्रॅटेजी काय, PYQ व्यवस्थित करणे. कुठले TCSचे PYQ लेवल 1, नेक्स्ट MPSCचे PYQ. आता आर्टिकल बघा, हा एवढा सोपा टॉपिक आहे, ह्याचे 2 प्रश्न येतात. म्हणजे माझ्या तर असं लक्षात आलं की प्रत्येक एक्झाम कुठली पण सरळ सेवेची त्याचे 2 प्रश्न आहेतच. मग करा ना एकदा चांगले. म्हणजे मी पण तेच केलं, पहिले एक्झाम दिल्यावर लक्षात आलं ना, हा टॉपिक सोपा आहे, पण काही अशा कोपऱ्यातल्या गोष्टी, कॉर्नरच्या गोष्टी आहेत, जे एक्सेप्शन आहेत, ते आपण व्यवस्थित केले पाहिजेत. कारण एक तर प्रश्न त्याचे होते एकदम सोपा येतो, एक प्रश्न दुसरा प्रश्न अवघड येतो. एकदाच करा, एकाच पानात नोट्स होते, म्हणजे माझी पण एकाच पानात नोट्स झालेली आहे त्याची, तरी परत माझा कधीच चुकला नाही. म्हणजे त्यामुळेच माझा इंग्लिशचा स्कोर हा 24-25 क्वेश्चन एवढा झालेला आहे. म्हणजे मॅथ्सचं जसं मला आउट ऑफ यायचं, इंग्लिशला पण मला खूप वेळा आउट ऑफ आलेले आहेत. तर त्याचं सिक्रेट काय हेच, की असे छोटे छोटे नोट्स बनवत गेलो. जिथं व्होकॅब्युलरीचा खूप मोठा वास्ट पार्ट आहे, तिथं मग TCSचेच PYQ केले, MPSC PYQ तर ऑलरेडी केलेच होते, त्याच्या मोठी बल्की बुक वापरायची गरज नाही पडली. तर तुम्ही पण तेच करणं अपेक्षित आहे. पुढे बघा प्रोवर्ब आहे, म्हणजे परत एकदा व्होकॅब्युलरीकडे आलो आपण. एकदा समजून घ्या काय पार्ट आहे. कधी कधी आपल्याला अर्थ समजत नाही, म्हणजे असे काही माझे मित्र आहेत की अभ्यासाला बसतात पण इंग्लिशचा अर्थ काय ते पाठ करतात प्रोवर्ब. तुम्ही कम्पेअर करा ना मराठीशी, त्याचा अर्थ समजून घ्या आधी. अर्थ समजला ना, तुम्हाला मराठीचा खूप चांगला टॉपिक येत असतो तो, पण त्याचा बघा अर्थ बघायचा मराठीत काय, आणि तसं कम्पेअर करून केलं ना तरी इंग्लिशला पण तुम्हाला नक्की फायदा होईल. असं करून बघा एकदा. सेम याच्यासाठी पण जे स्टँडर्ड नोट्स वगैरे वापरता ना ते कंटिन्यू करा, कन्सेप्ट समजून घ्या, शॉर्ट नोट्स बनवा. टेन्सचं जर आहेच, म्हणजे मला नाही वाटत की टेन्सचं कोणाचं काय चुकेल, कारण हे खूप म्हणजे शाळेपासून आपण कंटिन्यू टेन्स करतोच, म्हणजे पाठ केला असेल किंवा कसं 10 वेळा लिहिलं असेल तुम्हाला येतेच. त्याच्या पुढे आहे ॲडजेक्टिव्ह. परत एकदा बघा, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. आता ॲडजेक्टिव्ह काय रे, मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात त्याला, हे लगेच ॲडजेक्टिव्ह म्हणलं ना तुम्हाला ते मराठीतलं आठवलं पाहिजे. विशेषण, ॲडवर्ब क्रियाविशेषण. अरे मग तुम्ही केलंय ना वाळंबेला, 100% तुम्हाला तिथलं अजिबात चुकत नाही. मग इथलं का चुकतं, सेम तर आहे ऍक्च्युली, ह्याच्यावरून मराठी घेतलेलं आहे. तर त्यामुळे काय करायचं, सोपी पद्धत सांगतोय अभ्यास करायची इंग्रजीची. मराठी चांगलं करायचं, त्याच्यानंतर हे करताना थोडं कम्पेअर करायचं. जसं सांगितलं हे टॉपिक सगळेच टॉपिक तसे आहेत, ठराविक एक्सेप्शन सोडले तर तुमचा सर्व सिलेबस सेम प्रकारेच डिझाईन केलेला आहे. तर त्या प्रकारे करा, तुमचा स्कोर आहे इंग्लिशचा नक्की सुधारेल, नक्की. म्हणजे व्होकॅब्युलरीला एखादा एक्सेप्शन सोडलं 1-2 क्वेश्चनचं, तर तुम्हाला 22 ते 23 प्रश्न टार्गेट करायला अजिबात हरकत नाही, अजिबात. कारण हे एवढे माझे तर 24-25 आलेत खूप वेळेला, म्हणजे व्होकॅब्युलरी थोडी चांगली केली की. ते जरी थोडासा एक्सेप्शन एखादं सोडलं तरी एवढा तर क्वेश्चन नक्कीच तुमचे बरोबर आले पाहिजेत. ठीक आहे, बघू आता यावरून तुम्हाला नक्कीच एक आयडिया आली असेल की बाबा इंग्लिशचं असं टॅकल करायचं आहे, आणि याच पद्धतीनं करा. जरी तुम्ही आता अभ्यास करत असेल केवढा झाला असेल तर चेक करा माझे टॉपिक कव्हर झालेत का, तर बघा मग तुम्हाला ते तर समजेलच. आता याच्यानंतरही तुम्हाला जर काही वेगळा क्वेश्चन असेल इंग्लिश संबंधी और सरळ सेवेच्या बाकी कोणत्याही टॉपिक संबंधी, तर या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉल और मेसेज करा, आपण नक्कीच तुमचं जो डाऊट आहे तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. धन्यवाद.